दुकानासमोर भांडणे करू नका असे म्हटल्याने एका गुंडाने मी हिंजवडी माणचा भाई आहे असे म्हणून दुकानात शिरून कोयत्याने दुकानातील काचेच्या बरण्या फोडल्या। कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे, मला सर्वांनी हप्ता द्यावा लागेल, नाहीतर प्रत्येकाचे असेच हाल होतील अशी धमकी दिली। याबाबत वैभव बोडके यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी स्वप्नील पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ही घटना माण येथील मोहिते वस्तीतील वैभव सुपरमार्केटमध्ये 2 मार्च रोजी रात्री 9:30 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव बोडके यांचे दुकान आहे। त्यांच्या दुकानासमोर 3 जण भांडत होते। त्यावेळी बोडके यांनी माझे दुकानासमोर भांडणे करू नका असे म्हटले। त्यावर त्यांच्यातील एक जण भांडण सोडून त्यांच्या समोर आला। फिर्यादी यांना म्हणाला की मी स्वप्नील पवार, तुला माहिती आहे का मी कोण आहे? जा पोलिसांना विचार, मी या हिंजवडी माणचा भाई आहे, तुला काय करायचं आहे ते कर, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून त्याने कमरेला लावलेला कोयता काढून तो जबरदस्तीने फिर्यादी यांच्या दुकानात घुसला। दुकानातील गोळ्या बिस्किटाच्या काचेच्या बरण्या कोयत्याने फोडू लागला। तेव्हा फिर्यादी यांनी त्यास दुकानाचे नुकसान करू नको असे म्हणताच त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मला अडवतो असे म्हणून कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला। तो वार फिर्यादी यांनी चुकवून ते कसेबसे दुकानाबाहेर पळाले। तोही फिर्यादीच्या मागे दुकानातून बाहेर आला व तेथे जमा झालेल्या लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी त्याने हातातील कोयता हवेत फिरवून मोठ्याने ओरडून म्हणाला की मी इथला भाई आहे, मला सर्वांनी हप्ता द्यायचा, नाहीतर प्रत्येकाचे हेच हाल होतील। त्यावेळी तेथे जमलेले लोक त्याला पाहून भीतीने पळून गेले। आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकानं बंद केली। जाताना परत फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व कोयत्याचा धाक टाकवून जर माझ्या नादी लागला तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली। पोलीस उपनिरीक्षक कांदे तपास करीत आहेत।